नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो होतो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची जी तलाठी भरती सुरू आहे. तर त्याने काय केलं की एक नवीन प्रसिद्धीपत्रक काढलं आहे नॉर्मलायझेशन संदर्भात. तर हे प्रसिद्धीपत्रक दाखवणार आहे तुम्हाला मी. तर काय करा, जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. आता याच्यानुसार सांगितलं तर आजच हे प्रसिद्धीपत्रक आहे. त्याच्यानुसार सांगितलं की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 संदर्भात जे नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत त्यांनी काय केलं की माहिती दिलेली आहे. त्याच्यानुसार सांगितलं की 5/1/2024 रोजी काय केलं होतं की विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी काय केली होती की नॉर्मलाइज स्कोर प्रसिद्ध केले होते. आणि याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी काय केलं होतं की जे नॉर्मलायझेशनचे सूत्र आहे ते काय केले होते की त्यांनी 27/9/2023 रोजी काय केलं होतं की प्रस्तुत केलं होतं. त्यांनी कशी होते, काय होते याची सगळ्यातली माहिती होती. त्याच्यामध्ये काय केलं होतं की MTI, MIQ हे सांगितलं होतं. तर ते कसं होतं ते तुम्हाला सांगत आहे मी. ओके. त्याच्यानुसार कसं होतं ते सांगत आहे. तर बघा, आता काय केलं की यांनी M∞IJ म्हणजे काय असतं की एखाद्या सत्रातील सामान्यकृत गुण म्हणजे हे असतं. उदाहरणार्थ त्यांनी पकडलं की 148.2825 असं सांगितलं. सपोज हे काय करतं की नॉर्मलायझेशन गुण आहेत एखाद्या उमेदवाराचे. त्याच्यानंतर MGT म्हणजे काय की 57 सत्र जेवढे झाले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मिळालेल्या विद्यार्थ्यांचे 0.1% गुणांची सरासरी गुणसंख्या म्हणजे ॲव्हरेज गुण काढलात. फॉर एक्झाम्पल काय केलं की जे टॉपर आहेत त्यांचे पकडले 0.1% टॉपरचे पकडले तर 180.1041 होतील. त्याच्यानंतर MGQ म्हणजे काय की एवढ्या विद्यार्थ्यांनी दिले 8,64,960 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या एकूण सरासरी व सरासरी गुणाची स्टँडर्ड डेव्हिएशनची बेरीज ही झाली 126.72. त्याच्यानंतर MTI म्हणजे काय की उमेदवाराच्या सत्रामध्ये मिळवलेले पॉईंटहून उमेदवाराची गुणांची सरासरी. ओके. सरासरी गुणसंख्या ही झाली की 170.92 झाली सपोज. म्हणजे काय की ज्या प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक सत्रामध्ये म्हणजे सत्रानुसार काय केलं की त्या विद्यार्थ्यांना भेटलेले सरासरी गुण जे आहेत ते टॉपर 1%चे 0.1%चे. त्याच्यानंतर MIQ म्हणजे काय की उमेदवारांच्या सत्रामधील सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण सरासरी व सरासरी गुणांची स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. तर ते म्हणजे पहिलं काय झालं की टोटल विद्यार्थ्यांचं काढलंय त्याने 57. त्याच्यानंतर काय करतं की प्रत्येक सत्रानुसार काढले. ओके. सत्रानुसार काढले आणि त्याच्यानंतर MIJ म्हणजे काय केलं की उमेदवाराला त्याच्या सत्रातील मिळालेल्या प्रश्नपत्रिकेनुसार त्याने सोडवलेल्या प्रश्नाचे एकूण गुण म्हणजे त्याला सपोज 120 गुण भेटले असतील त्या विद्यार्थ्यांना. आता हे काय सांगितलंय की 120 गुण जर मिळाले आहे समजा, तर त्यांनी कसं काढतात ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना MG MGMQ म्हणजे काय बघा, 57 सत्रामध्ये मिळालेल्या प्रत्येक सत्रामधील गुणातील सरासरीपैकी सर्वाधिक सरासरी आणि जे टोटल विद्यार्थी आहेत 8,62,8,64,960 विद्यार्थी त्यांची सरासरी गुणापासून स्टँडर्ड डेव्हिएशन यांची बेरीज ही होती 140.85 एवढी आहे. तर त्याच्यानुसार जर फॉर्म्युल्यामध्ये या गोष्टी टाकल्या म्हणजे MGTची व्हॅल्यू 180.1041 त्याच्यानंतर MGQची व्हॅल्यू आहे 126.7213 डिवायडेड बाय हे आहे 170.9231 म्हणजे MTI मायनस MIQ म्हणजे 111.26 इंटू काय हे याचं सबट्रॅक्शन करायला लागेल, वजाबाकी करायला लागेल. 120 म्हणजे जे विद्यार्थ्यांचे मार्क आले ते मायनस मायनस पकडलं तर हे आहे 111.2672 प्लस हे जे आहे ते MGQM म्हणजे 140.46 एवढे असणार आहे. तर हे पकडले सपोज तर याचं जर कॅल्क्युलेशन येतं त्याच्यानुसार जर पकडलं तर ते 148.2825 एवढे मार्क आहेत ते नॉर्मलायझिंग मार्क. जे विद्यार्थ्यांना 120 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क होऊ शकतात. त्या शिफ्टनुसार लक्षात घ्या की त्या आता यांनी काय केलं की कोणत्यातरी एका शिफ्टचं पकडलेलं आहे. आता याच्यामध्ये जर पकडलं तर येतं आता या विद्यार्थ्यांना पॉइंट 0.1% आता या चिपची 0.1% वेगळी असेल. इथे 170 आली ना, इथे काय करू शकते की वेगळी असू शकते. तर तुमच्या शिफ्टमध्ये टाकायची असेल तर काय करायला लागेल की तुम्हाला त्या शिफ्टमध्ये मिळालेले 0.1% उमेदवाराचे मार्क इथे माहिती पाहिजे. त्यामुळे असंच पकडू नका की 120 मार्क आहेत म्हणजे की तुम्हाला 148.2825 एवढे मार्क येतील. हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा हां. ह्या गोष्टी परत काय केलं की त्यांनी प्रॉपरली एक्सप्लेन केलेल्या आहेत की ज्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस काय होतं की गुणांक घट दर्शवणारे उदाहरण म्हणजे एखाद्या वेळेस वाढतात मार्क कसे आणि कमी कसे होतात त्याचे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी
त्याच्यात फॉर्म्युल्यामध्ये ह्याच व्हॅल्यू टाकून सांगितलेलं आहे, की म्हणजे एम-जी-टी 180.1041 मायनस एम-जी-क्यू 126.7213 डिवायडेड बाय 182 मायनस 129.0178 इंटू 120 जे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत आणि इथं एम-आय-क्यू म्हणजे काय, की त्याचं 139.0178 प्लस 140 असं कॅल्क्युलेशन केलं तर 116 मार्क येतात त्याचे. तर 116 मार्क होऊ शकतात. तर ते कसं असतं, की प्रत्येक शिफ्टनुसार वेगळं-वेगळं असतं. त्या विद्यार्थ्यांना जी शिफ्ट आलेली असते, तर त्याच्यानुसार केलेलं असतं. तर हे तुम्हाला कॉमन ही विद्यार्थ्यांना काय म्हणतात, की आता सध्या भेटलेले 116 पॉइंट ते मार्क असतील. इथं ते दाखवलेले आहेत 116 मार्क. बट हे जे 57 मार्क ते सगळ्यांसाठी सारखंच राहणार आहे. 180.1041 असणार आहे. त्याच्यानंतर ही पण सेमच राहणार आहे स्टँडर्ड डेव्हिएशन पण. फक्त हे ज्या व्हॅल्यू आहेत, उमेदवाराच्या एम-टी-आयची व्हॅल्यू आणि एम-आय-क्यूची व्हॅल्यू या 2 व्हॅल्यू आहेत त्या शिफ्टनुसार वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानुसार तुमचे मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात. वरच्या केसमध्ये बघितलं ना 182 नसणार आहे तिथे, तिथे काहीतरी वेगळीच व्हॅल्यू असणार. इथे बघितलं ना तर तिथं बघा 170 असणार आहे. आता इथं किती आहे ती 182 आहे. ओके. त्याच्यानंतरनं स्टँडर्ड डेव्हिएशनची बेरीज जर बघितली 139 आहे आणि इथं जर बघाल तर तुम्ही ती वेगळी असणार आहे. 111 असणार आहे. तर त्यामुळे काय होतं की कमी जास्त मार्क त्याच्यामुळे होतात ते. याच्या फॉर्म्युल्यावरती काय होतं कमी जास्त मार्क होतात. ते टॉपर कितीचा आहे आणि काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं प्रत्येक शिफ्टनुसार. तर ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.